पातूर येथील युवा बॉक्सिंगपटू समीर अहमद यांना आपल्या विशेष खेळाची शैली दाखवत महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलं आहे. त्याच्या यशामुळे तो राष्ट्रीय स्तरावर लढण्यास पात्र ठरला आहे. या यशामुळे त्यानं अकोला जिल्ह्याच्या मुकुटात मानाचा तुरा रोवला. बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया अंतर्गत रिव्ह्यू कमिटी यांच्या वतीनं शेगाव येथील सरस्वती कॉलेजमध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. समीर अहमदनं या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी दाखवून सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. त्यामुळे त्याला राष्ट्रीय स्तरावर स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. 21 डिसेंबर रोजी या स्पर्धेचा समारोप झाला. समीर अहमद मूळ पातूरचा असल्यानं त्याचं स्वागत विशेष जल्लोषात करण्यात आलं. पातूरच्या जुने बस स्थानकावर रात्री 8 वाजता समीर अहमदच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणावर उपस्थित चाहत्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करून उत्साहात त्याचं स्वागत केलं. यावेळी पातूरमध्ये विविध क्षेत्रातील प्रमुख व्यक्ती उपस्थित होते. त्यामध्ये कुद्रुस पैलवान, मोहम्मद मेहताब पैलवान, वरिष्ठ क्रीडा प्रशिक्षक विठ्ठल लोथे, राज्य क्रीडा मार्गदर्शक अक्षय टेंभुर्णीकर, हाफिजभाई, मुजाहिदभाई, महमूद पैलवान, तन्वीर पैलवान, परवेजभाई, इरफान पैलवान, अलीम पैलवान, अहमदभाई, राहिलभाई, अब्दुल कादर, मोहम्मद एजाज, पत्रकार देवानंद गहिले आणि पत्रकार प्रदीप काळबांडे, सामाजिक कार्यकर्ते काझी वकारुद्दीन इत्यादींचा समावेश होता. या सर्वांनी समीर अहमदचं कौतुक करून त्याचे राष्ट्रीय स्तरावर यश मिळवण्यासाठी शुभेच्छा दिल्या. समीरने पातूरसह अकोला जिल्ह्याचं नाव राष्ट्रीय स्तरावर पोहोचवल्यामुळे त्याच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. समीर अहमदच्या यशामुळे पातूरच्या क्रीडा क्षेत्रात एक नवा विश्वास निर्माण झाला आहे. या त्याच्या यशामुळे भविष्यात आणखी युवा खेळाडूंना प्रेरणा मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. समीर अहमद यांनी त्यांचे यशाचे श्रेय त्यांचे वडील अब्दुल गनीभाई, डॉक्टर सतीशचंद भट, क्रीडा अधिकारी व शासकीय कोच अक्षय टेंभुर्णीकर यांना दिले आहे. संजय उमक, जनमत लाईव्ह न्यूज, अकोला.